तर आता रात्रीचे जवळपास 12 वाजत आलेत, 5च मिनटं वेळ आहे आणि आजचा स्टडीचा टायमर पहा. तर 3 तास ह्याच्यावरती स्टडी झाला आहे. ह्याच्यामध्ये जे काही लेक्चर वगैरे मी ऐकते ते तर मी काही काउंट केले नव्हते. तर काय काय केलं आज ते मी दाखवते. तर इतिहास या विषयातलं हे जे पुस्तक आहे माझ्याकडे, यामधला मी चॅप्टर 5वा जो आहे तर हा केला. यामध्ये महाराष्ट्रातील वसाहतवादी राजवटीस प्रारंभीचा प्रतिकार म्हणजे जे काही रामोशी, कोळी, भिल्ल यांचे आणि 1857चा उठाव त्यासोबत वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव, तर हे प्रकरण मी आज केलं. यामध्ये खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि वारंवार आलेले प्रश्नसुद्धा आहेत. याचे PYQ सोडवायचे आता उद्या, आज तर नाही होणार आता. तर एवढं ते प्रकरण होतं तर ते मी कंप्लीट केलं. ओके. त्यानंतर आज मी तुम्हाला म्हटलं होतं दुपारी की क्लॉक हे प्रकरण केलं. तर क्लॉक हे प्रकरण मी आज केलं. तर काही गणितं मी शॉर्टमध्येच लिहिलेत. तर इथपर्यंत हे घड्याळ प्रकरण माझं आज करून झालं. त्यानंतर करंटचं वाचलं मी, म्हणजे आज व्हिडिओच ऐकला, ते काही झालं नाही करणं. आणि 21,000चे प्रश्न सोडवायचे बाकी आहेत. तर सरांची ही जी PDF आहे 60+ वाली, तर ही बरेच जण मला मागत आहेत. तर ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. टेलिग्राम चॅनलचं सुद्धा नाव ड्रीम MPSCच आहे. तुम्हाला मी वाटल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर यातले जे टॉपिक केले मी त्याच्यावरती टिक करायची आहे. सो ही एक नोट्स आपली जी प्रिंट आहे PDF ती माझ्यासोबत असते. सो हा झाला आज 12 वाजेपर्यंतचा अभ्यास. सो आता याला मी करते रीसेट आणि आता उद्याचं जे काही असेल ते करेल मी स्टार्ट, आणि तो सुद्धा टायमर तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर आज होता पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी, दोनही सण एकत्र आल्यामुळे त्यामुळे काहीतरी वेळ आपला वाचला. तर काहीतरी पॉझिटिव्ह अशा ते घ्यायचं. तर आमच्या इथं बेल वाहून झाला होता, नागाची पूजा करून झाली होती. लहानपणी पाठीवरती नाग काढून आणायची, त्याची आठवण या दिवशी होते. आणि माझं सगळं आवरून पण झाला होता, किचन ओटा आणि स्वयंपाक पण सगळा झाला होता. सगळ्यांचे जेवणं तर 12 वाजेपर्यंतच झाले. 10:30ला माझा सगळा स्वयंपाक आज रेडी होता, फक्त पुऱ्या तळायच्या बाकी होत्या, कारण त्या गरमच पाहिजे असतात सगळ्यांना म्हणून. आणि इथे मी ठरवलं होतं आज इतिहासाचा चॅप्टर करायचा, महात्मा गांधी हा टॉपिक पूर्ण करायचा. तर त्याच्यावरती वारंवार आपल्याला प्रश्न दिसतात. तर मी मध्ये मध्ये जसं सकाळी वेळ मिळेल ना, म्हणजे थोडासा वेळमध्ये आता पुऱ्या करायला प्रत्येकजण जेवायला येत नव्हतं तेव्हा, असं करून 2-3 पेज माझे वाचून झाले होते आणि काही प्रश्नसुद्धा स्पष्टीकरण बुकमधले पाहून झाले होते. आता आपल्यासारख्या गृहिणींना सलग असा वेळ मिळत नाही आणि घरात कुणीतरी एक असतंच, खिचडी टाकली तरी पोळी खायला बनव म्हणणारा. तसं आज झालं. आम्ही सगळे तर जेवलो, पण आई म्हणत होते की माझा उपवास आहे तर मी 2 वाजताच जेवणार. त्यामुळे मग त्यांना त्यावेळेस पुऱ्या करून द्याव्या लागल्या आणि मग त्यामुळे आपला काही ना काही वेळ तर जातोच. तर असं काहीसं होत असतं. तरी पण आता भांड्यांसाठी आमच्याकडे ताई येतात, त्यामुळे तेवढा 1 तास वाचतो आणि मग माझे कामं इथे संपले होते आणि सावी झोपलेली होती. कधी कधी असं वाटतं की जेव्हा सावी झोपलेली असते ना, तेव्हा अभ्यासाला बसावं, पण तेव्हा घरातली नेमकी कामाची वेळ असते आणि आपण एकत्र राहतो म्हटल्यावर आपल्याला तसं करता येत नाही. परंतु जे एकटे राहत असतील त्यांना असं मात्र करता येत असेल तर नक्की करा. ज्या वेळेमध्ये आपलं बाळ झोपतं ना, त्याच वेळी अभ्यासाला बसायचं आणि जेवढा वेळ तो झोपतो तेवढा वेळ मग आपण अभ्यास करायचा आणि तो जेव्हा उठतो ना, तेव्हा त्याच्यासोबत कामं करायची. कारण आता जर इतकं मोठं बाळ असेल तर आपल्याला तसं करता येतं. म्हणजे आता सावी आणि मी जर का एकटी राहत असते तर सावी झोपलेली असेल त्यावेळेस वेळात मी अभ्यास केला असता आणि बाकी कामं नंतर केले असते. तर असं काहीसं आपल्याला करता येतं. पण आता असं एकत्र राहतो म्हटल्यावर आपल्याला आपल्या मताप्रमाणे नाही चालता येत. जसं घरात आहे, जशा गोष्टी कराव्या लागतात ज्यावेळी, त्याच वेळी त्या कराव्या लागतात. तर असो, इथे मी इतिहासाचाच महात्मा गांधीचा टॉपिक वाचायला घेतला होता आणि कालचा मी टायमर तुम्हाला दाखवला तर 3 तास ॲक्च्युअल टाईम झालेला होता. म्हणजे जेव्हा टायमर केव्हा लावते मी, जेव्हा अशी बसून स्टडी करते ना, तेव्हाच टायमर लावत असते आणि त्यामुळे ते आपल्याला ॲक्च्युअल स्टडी टाईम काउंट करता येतो. आपण जे व्हिडिओज ऐकतो, आपण जे ऑडिओज ऐकतो, तर त्यामध्ये काहीतरी कामं असतात आणि आपण पूर्ण वेळ स्क्रीनकडे बघत नाही. त्यामुळे मग तो काही वेळ मी कधीच काउंट करत नाही. तर आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा असतो तर असंच आपण वेळ काउंट जर केला ना, तर त्याने एक मोटिवेशन मिळतं की आपला इतका तास आज झाला, आपल्याला आणखी वाढवण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपल्याला हे तास मोटिवेट करतील ना, तरी दुसऱ्या कुठल्या मोटिवेशनची मग गरज पडत नाही.
आपल्याला आपलंच मोटिवेशन असलं पाहिजे. कारण शेवटी आता तुम्हाला मोटिवेशनची गरज पडते म्हणजे अजूनही आपण सीरियस आहोत का? मोटिवेशनची गरज अजिबात पडायला नको. शेवटी 2-3 महिनेच आहेत आपल्याकडे आणि या 2 महिन्यांमध्ये सगळा खेळ आपल्याला करायचा आहे. जे झालं असेल ते रिवाईज करायचं आहे, जे राहिलं असेल ते करायचं आहे आणि जे गणित आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. सो असा आपला दिवसाचा जो काही रुटीन आहे ते असलं पाहिजे. आणि आपल्याला फार वेळ मिळत नाही, गृहिणींसाठी तरी नाही, तर तुम्हाला जसं ॲडजस्ट करता येत असेल तसं करा. चिडचिड करून किंवा एकमेकांवरती दोषारोप करून काही होणार नाही. आपल्याला जसा वेळ मिळेल तसं करावं लागेल. आज तर भरपूर चिडचिड झाली माझी, कारण मध्ये सावी उठत होती, मध्येच त्याला घ्यायचं होतं, मध्ये पाऊस पण आला, मध्येच एक छोटीशी ऑर्डर होती ते पण द्यावं लागलं. म्हणजे अशा काही ना काही गोष्टी चालू असतात. आता आपल्याला त्या टाळता येतच नाहीत, त्या कराव्याच लागतात. परंतु बऱ्यापैकी आमची फॅमिली सपोर्टिव्ह आहे, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर होऊन जातात गोष्टी. पण तरीही जसा पाहिजे तसा मनासारखा वेळ आणि मनासारखा पूर्ण वेळ आपण अभ्यासच नाही करू शकत. बरेचदा आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागत असतात. तर हीच होती ती छोटी ऑर्डर. महालक्ष्मींसाठी 2 नथ द्यायच्या होत्या. मी नाही म्हटलं, पण शेवटी कसं जवळचे होते तर नाही म्हणताच नाही आलं. त्यानंतर दुपारी या सावीचं चालू असते असं खेळणं आणि इतका पाऊस आला आज, असं वाटलं खूप वेळ येईल, पण थोडाच वेळ आला आणि लगेच गेला. तर छान वातावरण झालं होतं थोड्याच वेळात आणि मग नंतर सावीला मी झोपवलं आणि माझं गणिताचं दुसरं लेक्चर करायला घेतलं. तर आज कालमापन हे टॉपिक होता आणि हे मी ऑलरेडी केलेला आहे. परंतु एकदा पुन्हा आता कसं आहे, मागे एकदा गणित केलं आणि ते आत्ता जर आपण रिवाईज नाही केलं ना तर ते लक्षातून चाललं जातं. त्यामुळे रिव्हिजन खूप गरजेची आहे. रिव्हिजन म्हणण्यापेक्षा सराव खूप गरजेचा आहे गणित करण्याचा ॲक्च्युअल. तर आपल्याला गणित हे शेवटी वहीवर करूनच घ्यावं लागतं. माझ्याकडे तुम्हाला मी सांगितलं होतं एक छोटी डायरी आहे ज्याच्यामध्ये मी फक्त फॉर्म्युलेज लिहिलेले आहेत. तर ती ही आहे डायरी. यामध्ये पाढे लिहिलेले आहेत मी, फॉर्म्युले लिहिलेले आहेत आणि याच्यामध्ये कालमापनचे सुद्धा फॉर्म्युले लिहिलेले आहेत आणि सगळी माहिती पण लिहिलेली आहे. पण मी म्हटलं की आता सर शिकवत आहेत तर पुन्हा एकदा लिहून घेते, म्हणजे पुन्हा एकदा ते हाताखालून गेलं की चांगल्या प्रकारे लक्षात राहील. तर जे जे सर सांगत होते ते मी लिहून घेत होती आणि मग त्यातले प्रॉब्लेम जे आहेत ते नंतर सॉल्व्ह करायचे होते. बराच वेळ मी गणित केलं, पण मध्येच मग परत सावी उठली आणि परत मला डिस्टर्ब झालं आणि अरण्याला आज सकाळूनच शाळा असल्यामुळे म्हणजे 1:30 वाजेपर्यंतच त्याची शाळा असल्यामुळे बराचसा वेळ नंतर तो घरी असतो आणि तो घरी असला की त्याचं काही ना काही उद्योग चालूच असतात. पण आता तो इतका त्रास देत नाही त्याला, म्हणजे आपण एखाद्या नादी लावून दिलं किंवा मोबाईल जर दिला तर मग तर 4-5 तास पाहायचं कामच नाही. परंतु मी त्याला मोबाईल दिला नाही आज आणि टॅब पण दिला नाही, त्याच्यामुळे तो खूपच इकडे तिकडे घुसत होता. तर असं काहीसं मुलांचं चालू असतं आणि आपल्या गृहिणींना मात्र या सगळ्या गोष्टी पाहत पाहत आपला अभ्याससुद्धा पाहायचा असतो. तर आपल्याला कधी-कधी खूपच त्याचं इरिटेशन पण होतं आणि खूप चिडचिड पण होते आपली. पण शेवटी आपलेच लेकरं आहेत, कुठं जाणार आहे आपण पण आणि ते पण. त्याच्यामुळे सगळं काही करावंच लागणार आहे. तर आता आपल्या सगळ्या गृहिणींना अलर्ट मोडवर येण्याची गरज आहे, कारण सणवार सुरू झालेले आहेत. आता प्रत्येक सोमवारी जरी बेल व्हायचा म्हटला, थोडासा दिवा करायचा म्हटलं तरी आपला वेळ जातो आणि मग त्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या अभ्यासाच्या महत्त्वाच्या गोष्टी स्किप होऊ शकतात किंवा आपले जे काही हरतालिका असेल, गणपती, गौरी, त्यानंतर येणारी दसरा, दिवाळी, नवरात्र हे सगळे सण आणि आपली परीक्षा एकाच ड्युरेशनमध्ये आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक हे दिवस वापरा. सध्या आपल्याकडे खूप शांततेचा काळ आहे आणि हा शांततेचा काळ जर आपण चांगल्या प्रकारे वापरला ना, तर आपल्याला येणारा जो काही ऐन सणवाराचा टाईम असेल त्या वेळेत माहिती आहे का, आपला अभ्यास तेवढा होणारच नाही. तुम्ही कितीही ट्राय करा आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट टाळता येत नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते आणि हे फॅक्ट आहे. त्यामुळे आत्ताचे हे जे दिवस आहेत ना, हे खूप चांगले वापरा. आत्ता एवढं आपल्याला काही नाही. आता 28 तारखेला की काय आपली रक्षाबंधन आहे, तोपर्यंतचा वेळ आहे. तर तिथपर्यंत आपलं सगळ्याची वन रीडिंग झाली पाहिजे किंवा गणिताचे सगळे टॉपिक एकदा करून झाले पाहिजेत. मग नंतर रिव्हिजनच राहिली पाहिजे. असं काहीतरी प्लॅनिंग करा. विदाऊट प्लॅनिंग जाऊ नका, कारण शेवटी काय आहे ना, प्लॅनिंगशिवाय जर आपण काही गोष्टी करत बसलो ना, तर मग आपण कुठेही भरकटतो आणि त्याचा कुठेही बेनिफिट आपल्याला मिळत नाही. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. आत्ताचे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये चांगला स्टडी करा आणि कंटिन्यू ठेवा आपला अभ्यास. आणि तुम्हाला असं कोणीच म्हणणार नाही की तू कामं राहू दे आणि तू अभ्यास कर. असं एकही व्यक्ती नाही आहे, कितीही सुशिक्षित असो, कसंही घर असो, तुम्हाला सगळं सांभाळूनच सगळं करायला लोकं लावतील. आणि मग म्हणजे ती एक म्हण नाही का, एक जोक आहे आय थिंक, की स्त्रियांना मरण्याची तारीख जर माहिती असती तर तेव्हाही त्या पोळ्या टाकून गेल्या असत्या. अशी काहीची सिच्युएशन आपली असते. सो असो, टेन्शन घेऊ नका, आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा.
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे वाक्य सतत आठवत राहायचं, त्यानेच मोटिवेशन घ्यायचं आणि आपला जो काही अभ्यास आहे तर तो करत राहायचा. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या लक्षात आल्या असतील. मला ॲक्च्युअल तुम्हाला स्टडी टाईम आणि असा प्रॉपर व्हिडिओ दाखवायचा आहे, पण मुलांमुळे माझंही ते मॅनेज होत नाही आहे. लवकरच मी तसे व्हिडिओसुद्धा तुमच्यासमोर नक्कीच आणेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. एक छानशी कमेंट माझ्यासाठी आज नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.